मराठी पाऊल पडते पुढे या दुसऱ्या फेरीत. आता या दुसऱ्या फेरीत जर आम्हाला एखादा परफॉर्मन्स आम्हाला जर खूप आवडला तर फक्त 10 पदकं आणि हा गॉंग तेवढा पुरा नाही आहे, तर आम्ही त्या एक्सेप्शनल परफॉर्मन्स, ते आपण चमत्कार म्हणतो, अशा त्या परफॉर्मन्सला तोफेची सलामी देणार आहोत. तर आता असा परफॉर्मन्स झाल्यानंतर आपण काय बोलणार? अबोल निशब्द आहे मी आता. आणि आता आपले माननीय परीक्षक माझ्या हातात निकाल देतील आणि कुणाचं पाऊल पुढे पडलेलं आहे, पुढच्या फेरीत कुठले स्पर्धक किंवा स्पर्धक संघ गेलेले आहेत, ते एका क्षणात तुम्हाला कळेल. वाट पहा, लगेचच, म्हणजे एका क्षणात. आज खरं तर परीक्षकांचीच परीक्षा होती, पण त्या परीक्षेत त्यांनी जो निकाल लावलेला आहे स्वतः, तो माझ्या हातात आलेला आहे. मी परीक्षकांना विनंती करतो की इथे मंचावर यावं मानाचं कड देण्यासाठी. तर आज कुठली 4 पावलं पुढे पडणार आहेत ते आपण पाहणार आहोत. 3 पावलं इथेच थांबणार आहेत. पैकी पहिलं पाऊल आहे सोहम गोराणे पुणे यांचं. या दुसरं पाऊल आहे ऋतुराज शिरोडकर मुंबई. तिसरं पाऊल आहे शिवाजी चौक कला जुचंद्र वसई ठाणे. अरे मित्रा आहे का? चौथं पाऊल आहे स्टेपा डान्स अकॅडमी उरण. आणि आता खरं तर खूपच अवघड परीक्षा होती परीक्षकांचीच. अटीतटीची लढत होती. त्यामुळे मला वाटतं आपण सांगूया पुढे. परीक्षकांनी दोघांनीही असं निश्चित केलं की आणखी एक मानाचं कड द्यायचंय आणि ते कड कुणाला मिळणार आहे? ते कड मिळतंय मुंबईची पूजा सुर्वेला. पूजा, एक तर सर्वप्रथम ही गोष्ट सांगतो की अंतिम अधिकार हा परीक्षकांचाच आहे. त्यांनीच काही लोकांना पुन्हा बोलवलं जे पहिल्या फेरीतनं गेले होते. आणि आता आज खरं तर 4 निवडायचे होते, तर त्यांनी 5 निवडलेले आहेत. कदाचित उद्या परवा असंही होऊ शकतं की ते 2च निवडतील पुढची पावलं, 1च निवडतील किंवा निवडणारही नाहीत. सर्वस्वी अधिकार हा परीक्षकांचाच आहे. सर, खरं तर हा जो आजचा एपिसोड होता हा सगळ्यात आपण म्हणू शकतो की सगळ्यांचाच परफॉर्मन्स एकापेक्षा एक, किंवा आपण म्हणू शकतो की सगळे आपला आपला बेस्ट परफॉर्मन्स देत होते. आणि ज्यांनी बेस्ट दिला नाही ते आम्हाला माहिती आहे ते खूप चांगले आहेत. त्यामुळे आम्ही असाही निकष लावला की हे आपल्याला पुढे हवेत, म्हणून हा अधिकार आज परीक्षक म्हणून आम्ही दोघांनी आज त्याचा उपयोग केला आहे. एनिथिंग यू वॉन्ट टू से? एवढंच सांगू शकते, हा एक रंगमंच अशा लोकांना आहे ज्यांना हा रंगमंच कधी मिळालेला नाही आहे. त्यामुळे जस्ट ऑल द बेस्ट. ज्यांची पावलं पुढे आहेत, ऑल द बेस्ट, डू वेल. कारण का कॉम्पिटिशन खूप कठीण होत चालली आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो ती ही, जे बाहेर पडलेले आहेत, ज्यांचं पाऊल इथेच थांबले, त्यांना हिरमुसून जाण्याची आवश्यकता नाही. कारण कॉलबॅक पुन्हा कदाचित असू शकतो. परीक्षकांना वाटेल आणि शिवाय प्रेक्षकांची मतं तर ग्राह्य धरली जाणारच आहेत. तर पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या भागामध्ये असेच 7 जण, दुसऱ्या फेरीतले 7 संघ, ते काय सादर करणार आहेत? परीक्षकांना किती कठीण जाणार आहेत? राहतील किती जण? पुढे किती जातील? तिथेच किती थांबतील? मला काही ठाऊक नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, मज्जा ही येणारच. आणि
आम्ही अवाक होणारच. तर पाहायला विसरू नका पुढचा भाग, तुमचा आवडता कार्यक्रम, माझाही आवडता कार्यक्रम. भेटूया पुढच्या भागात केसरी सोबत. मराठी पाऊल पडते.